नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय सध्या आपण आहोत मुंबईच्या सीएसटी परिसरामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सीएसटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते दाखल झालेले सीएसटीच्या परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि समोर आपल्याला ही बीएमसी इमारत आणि या बाजूला आझाद मैदान आहे। साधारणतः आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे मराठा बांधव या आझाद मैदानामध्ये जे ते दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात बसून आपलं उपोषण जे आहे ते करत आहेत। मात्र सध्या आपण पाहतो या ठिकाणी हातामध्ये हुजूर मराठे आ गए अशा प्रकारच्या पोस्टर जे ते हातात घेण्यात आलेले आहेत आणि यासोबतच आपण पाहतोय जवळपास हा जो संपूर्ण परिसर आहे हे समोर तुम्ही पाहताच रेल्वे आणि यासोबतच ही बीएमसी आणि इथे हे आझाद मैदान हा संपूर्ण परिसर सध्या चक्का जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो संपूर्ण परिसर तुम्ही पाहता सीएसटी चा परिसर आहे आणि जवळपास या ठिकाणी नेहमी वर्दळीचा हा परिसर सध्या मात्र वाहतूक जी ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मुळात आपण पाहतो की या मराठा आंदोलनाला मुळात मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या या मराठा आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर अगोदरच यांना मुंबईचा ट्रॅफिक चक्का जाम होऊ शकतं, मुंबईत वाहतूक कोंडी होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनाची परवानगी देऊ नये यासाठी वकील गुरुरत्न सदावर्ते यांनी याच आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार असेल ती दाखल केली होती, एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र इथे आपण पाहतो सद्यस्थितीत आता सध्या हे जे संपूर्ण पाहतोय हा जो परिसर आपण पाहतो सध्या आझाद मैदानाच्या आतमध्ये मनोज जरांगे पाटील असतील ते बसलेले आहेत, त्यांच्यासोबत संपूर्ण मैदान भरलेलं आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता आपण सद्यस्थितीत पाहतो इथे हुजूर मराठे धाराशिववरून आलेले हे मराठे साधारणतः आपण पाहतो ही संपूर्ण गर्दी त्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा काय सांगाल, एकंदरीत तुम्ही इकडे आलेला आहात, मनोज जरांगे पाटील सुद्धा इकडे आहेत, साधारणतः सांगितलं जातंय की आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, काय सांगाल? हा ते तर खरं आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही। ज्या प्रकारे काय सांगाल एकंदरीत? आणि आरक्षण आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, ओबीसी मधून जेव्हा भेटेल। कुठून आलात तुम्ही? कुठून? आम्ही धाराशिववरून आलो आणि एकत्रित आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही इथून आझाद मैदानातून सर्व मराठे मुंबई सोडणार आहेत। आता आम्ही कोटीच्या संख्येने आलोय। प्राथमिक आमच्या मागण्यासाठी दादा मैदानामध्ये बसलेले आहेत। सविस्तर सरकारशी चर्चा चालू आहे। जर सरकारने त्याला तोडगा नाही काढला तर मराठे इथून आझाद मैदानातून मुंबई सोडणार नाहीत। एक मराठा, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा तर आपण पाहतो सत्यस्थिती या ठिकाणी हे जे सगळे आपण पाहतो या ठिकाणी हे जे सगळे मराठा आंदोलक सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सध्या आतमध्ये मनोज जरांगे पाटील हे आतमध्ये आपल्याला आझाद मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आतमध्ये आपल्याला हे सगळे मनोज जरांगे पाटील पाहायला गेलं तर आतमध्ये जे आहेत आणि बाहेरच आपल्याला पाहतो आपण बाहेर आपण पाहायला गेलं तर हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते जमण्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः आपण पाहतोय की मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असे हे सगळे मराठा आंदोलक म्हणत आहेत। सध्या संपूर्ण परिसर जर पाहिला हा समोर बीएमसी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथेच आपण पाहतोय की हे सगळे जमलेले आहेत। साधारणतः अनेकदा आंदोलन केली तरी अजूनही मराठा आरक्षण जे ते मिळालं नाहीये। मात्र सरकारकडून सुद्धा तशाच प्रकारचं प्रतिसाद जो तो दिला जातो। नेमकं आता आजच्या दिवसभरामध्ये काय घडते आपण पाहणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय मी उपोषणाला बसतोय, शेवटचं सरकारला विनंती करतो असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आजचं उपोषण जे ते पुकारलेलं आहे। आतापर्यंत सहकार्य केलं तसं मंगळवारपासून आणखीन मराठे येणार आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं। इथे जेवढे लोक आलेत मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, मनोज जरांगे हटणार नाही, याच ठिकाणी उपोषण
उपोषण करून मेलो तरीही साधारणतः आपण पाहतोय की या ठिकाणी मरण आलं तरी चालेल पण आंदोलन करणार अशा प्रकारचं इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच आपण पाहतोय साधारणतः वाशीमध्ये ज्यावेळेला जेव्हा वाशीमध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं होतं त्यावेळेला सुद्धा गुलाल जो आहे तो उधळण्यात आला होता. साधारणतः अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र अजूनही या अध्यादेशाचं कोणत्याही प्रकारे साधारणतः आपण पाहतोय की अंमलबजावणी जी करण्यात आली नव्हती. त्यामुळेच आपण पाहतोय की सध्या आंदोलक जे ते सगळे आपल्याला पाहायला मिळतात. मुळात म्हणजे आपण पाहतोय की कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लागायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे पण आता मागे हटायचं नाही. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं नाही. सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाईल असं कुणी वागू नका. साधारणतः आपण पाहतो दारू पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका. मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. कोण काय सांगतं, कोण राजकीय पोळी भासतंय त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करते का हे गांभीर्याने पहा. 2 तासात मुंबई मोकळी करून घ्या. पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या. साधारणतः आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन उपोषण पुकारलेलं आहे. सोबतच संपूर्ण परिसरामध्ये हा जो परिसर पाहतात याच्यामध्ये मराठा आंदोलक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सध्या पावसाची सुरुवात झालेली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील असे पोस्टर हातात घेऊन समस्त मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत. समोरच आपण पाहतो 2 तासामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई रिकामी करण्यास सांगितलेली आहे. मात्र तरीही अजूनही साधारणतः आपण पाहतो अजूनही या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत ते आपल्याला कायम पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता निश्चितच प्रतीक्षा आहे की म्हणजे या सगळे लाईनीत उभे राहा, सगळे मागले गेले आदेशानुसार मराठा आंदोलक या ठिकाणी जे आंदोलन आता या ठिकाणी करत आहेत, जे उपोषणासाठी ते दाखल झालेले आहेत ते मात्र मुंबई खाली करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यस्थितीत मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला आझाद मैदानामध्ये बसलेले आहेत. समस्त मराठा बांधव यांनी सुद्धा दक्षिण मुंबई गाठलेली आहे. अजूनही मराठा बांधव हे वाशीच्या ठिकाणी आहेत किंवा अनेक मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचत आहेत. त्यामुळे आता निश्चितच पाहतोय की या सगळ्यावरती सरकार नेमकं त्यांच्या बाजूने काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं करणार आहे. त्याबरोबर अजय सम, मी वैभव पाटील, मुंबई.